सुस्वागतम 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 रायगड रत्नागिरी प्रीमियर लीग आयोजित देवय भव्य अशी ओणम क्रिकेट स्पर्धा। या स्पर्धेचा आजचा शेवटच्या दिवसात पहिल्या उपांत्य फेरीची लढत ती रंगते ती मात्र आरसीसी मुरुड विरुद्ध 11 स्टार सैतोडे। प्रथम 11 स्टार सैतोडे या संघानं प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर आरसीसी मुरुड या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केले। चला दोन्ही संघाशी विनंती असणार आहे, तर 11 स्टार सैतोडे या संघाशी विनंती असणार आहे त्वरित आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। तर आजच्या दिवसातला पहिला सामना रंगतोय तो मात्र आरसीसी मुरुड विरुद्ध 11 स्टार सैतोडे। चला पंच सामन्याला सुरुवात करून घ्यायचं। वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक करतोय, पंचांचे एंड करून मारा करतोय रजीन। चांगला फटका आहे, या फटक्यात किती धावा भेटतायत? या फटक्यात एकच धाव भेटतोय, संघाचा खाता बोलतोय या एक धावेच्या मदतीनं एकूण संघ पोहोचतोय तो मात्र बिनगडीचे एकूण मोबदल्यात एक धावा। गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय, चांगला संधी असणार आहे। या फटक्यात किती धावा भेटतायत? एकूण मला असं वाटतोय किती धावा भेटणार? गचर क्षेत्ररक्षण होतोय, पण या फटक्यावर दोनच धावा भेटतायत। स्वीपचा प्रयत्न होता, चांगला फटका होता। या फटक्यात किती धावा भेटतायत? गचाड पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण होतोय, या फटक्यात नक्कीच दोन धावा भेटतायत। एक सलामीचा दानिश एलुकर, चांगला चेंडू होता, ब्लॉकरच्या दिशेने चेंडू होता। पंच आमच्याकडे वळतायत, 7 गज आमच्याकडे वळतायत, स्वेअरची घोषणा करतायत। मात्र सलामीचा दानिश एलुकर स्ट्राईकला असणार आहे। चांगला फटका आहे, काय फटका असणार आहे? या फटक्यात किती धावा भेटतायत? या फटक्यात चांगला क्षेत्ररक्षण होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो मात्र पुन्हा एकदा रजीन। पंचांचे एंड करून मुदस्सरसाठी चांगला चेंडू आहे, फटका तेवढा चांगला असणार आहे। या फटक्यात किती धावा भेटतायत? या फटक्यात एकाच धावाने समाधान भेटतोय, याचे एंड करून मारा करतोय तो मात्र दानिश एलुकर साठी। चांगला चेंडू होता, दानिश फटका तेवढा चांगला असणार आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दानिश एलुकर देखील चांगला फलंदाज आहे, चांगला नक्कीच त्याला चांगला नियंत्रण असतो। षटक संपण्याची खून करता येते, मात्र 7 गजी पंच एक षटकाच्या एकूण समाप्तीनंतर एकूण संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र बिनगडीच्या मोबदल्यात 9 धावा। सामन्याला सुरुवात होतोय, पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र बिलाल मुसा, हा देखील एक अष्टपैलू गोलंदाज आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा बिलाल। सामन्याला सुरुवात होतोय, स्ट्राईकला असणार आहे दानिश, तर नॉट स्ट्राईक एंडला असणार आहे मुदस्सर। गोलंदाज बिलाल मुसा हा देखील चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, बाईकच्या स्वरूपात नक्कीच एक धाव भेटतोय। याने एकदा पंचांचे एंड करून बिलाल मुसा मारा करतोय तो मात्र मुदस्सर साठी। हा देखील काय फटका आहे, उतुंग असा षटकार येतोय, काय फलंदाजी करतोय। या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 16 धावांवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र आरसीसी मुरुड हा संघ। पहिला षटकार येतोय तो या सामन्यामधला तो मात्र मुदस्सरच्या बाईकला असणार आहे मुदस्सर, तर नॉट स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र दानिश एलुकर। पुन्हा एकदा गोलंदाज बिलाल मुसा, हा देखील चांगला फटका आहे। या फटक्यात किती धावा भेटतायत? चांगला फटका होता, क्षेत्ररक्षण रजीन वास्तास होता, एकच धाव भेटतोय आणि या पंचांच्या एंड करून बिलाल मुसा मारा करतोय तो मात्र दानिश एलुकर साठी। हा देखील काय फटका, या फटक्यावर नक्कीच किती धावा भेटतायत आणि मात्र दानिश एलुकर सारखा मोठा गडी बाद होतोय। काय घडतोय मैदानामध्ये? मोठा धक्का बसतोय तो मात्र आरसीसी मुरुड ह्या संघाला। दानिश एलुकरच्या कडनं अपेक्षा होती या कर्णधाराला, पण दानिश एलुकर बाद होतोय, मोठा धक्का बसतोय तो मात्र आरसीसी मुरुड या संघाला। सलीम सिद्दीकी आता मात्र स्ट्राईकला येतोय, गोलंदाज पंचांचे एंड करून बिलाल मुसा मारा करतोय नवीन फलंदाज सलीम साठी। चांगला चेंडू होता, सलीमला काय चेंडू समजला होता, काय एकदा बिलाल पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र सलीम सिद्दीकी साठी। चांगला चेंडू होता, सातत्याने जखडून ठेवलाय, सातत्याने क्रिकेट वरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व ह्यांचा सातत्याने देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सहभाग करतात गेला आझाद 11 गोलकोट हा संघ। पुन्हा एकदा सामन्याच्याकडे वळूया। वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत तिसरं षटक करतोय गोलंदाज, पंचांचे एंड करून मारा करतोय। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय, गोलंदाज शुएब मारा करतोय तो मात्र मुदस्सर, सलामीचा मुदस्सर अजून स्ट्राईकला असणार आहे। चांगला चेंडू होता, सातत्याने ब्लॉकरच्या दिशेने चेंडू लागतोय, गोलंदाज शुएब खान पंचांचे एंड करून मारा करतोय तो सलामीचा मुदस्सर साठी।
काय फटका असणार आहे, काय फटका असणार आहे, या फटक्यावर नक्कीच 6 धावा येत आहेत. काय फलंदाजी करतोय, सातत्याने देखील षटकाराचा पाऊस पडतोय. तो मात्र मुदस्सर देखील एकूण जाऊन संघ पोहोचलाय. तो मात्र ह्या 6 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज शोएब पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र मुदस्सर साठी हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा भेटतायत, नक्की चौकार येतोय. काय फलंदाजी करतोय तो मात्र मुदस्सर, संघासाठी तर स्वतःसाठी तेवढी चांगली फलंदाजी करतोय. पंच 7 काजे आमच्याकडे वळतायत, चौकाराचा खून करतायत. मुदस्सर काय फलंदाजी करतोय, वैयक्तिक 6 चेंडू आणि 19 धावेवरती खेळतोय. तो मात्र सलामीचा मुदस्सिर. पुन्हा एकदा शोएब खान पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र मुदस्सर साठी देखील चांगला फटका आहे. प्रयत्न देखील फॉलो थ्रो मध्ये चांगला होता मुदत शोएबचा, पण एक धावावर समाधान भेटतोय. नवीन फलंदाज सलीम सिद्दीकी स्ट्राईकला येतोय. गोलंदाज शोएब पंचांचे एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका आहे. प्रयत्न देखील चांगला असणार आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण असणार आहे तिथे रझीन वास्ताचा. ह्या फटक्यावर नक्कीच 2 धावा भेटतायत. एक षटकारांचा राजा सलीम सिद्दीकी स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाज शोएब मारा करतोय. हा देखील प्रयत्न चांगला होता, तर प्रयत्न फसलाय. पंच आमच्याकडे वळतायत. षटक संपण्याचे गुण करतायत 7 गजी आणि 3 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर 1 गडीचे गुण मोबदल्यात. ती मात्र संघाची स्थिती असणार आहे. ती मात्र 30 धावा. आरसीसी मुरुड संघाची स्थिती 1 गडीची मोबदल्यात 30 धावा. रंगते ती मात्र आरसीसी मुरुड विरुद्ध 11 स्टार्स सैतोडे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय. सलामीचा मुदस्सर स्ट्राईकला असणार आहे, तर नॉन स्ट्राईकला असणार आहे. तो मात्र सलीम सिद्दीकी. पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय. काय चेंडू होता, फटका तेवढा चांगला असणार आहे. या फटक्यात किती धावा भेटतायत, या फटक्यात 1च धावांनी समाधान भेटणार आहे. या सातत्याने देखील अचूक टप्प्याचा मारा असतो या रझीनचा. पुन्हा एकदा गोलंदाज रझीन पंचांचे एंड करून. हा देखील चांगला फटका आहे. प्रयत्न देखील चांगला असणार आहे. फटका तेवढा चांगला असणार आहे. क्षेत्ररक्षक देखील तेवढे चांगला करतोय. तो क्षेत्ररक्षक या 1 धाव्यावर समाधान भेटतोय. या 1 धावेच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय. तो मात्र 32 धावेवरती पोहोचतोय. पुन्हा एकदा रझीन पंचांचे एंड करून मुदस्सर साठी मारा करतोय. हा देखील चांगला फटका. या फटक्यात किती धावा भेटतायत पाहायचंय. या फटक्यावर नक्कीच 1च धाव भेटतोय. या 1 धावेच्या मदतीने हळूहळू खात्यात भर पडतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारून आमंत्रण केला होता तो मात्र आरसीसी मुरुड ह्या संघाला. प्रयत्न देखील चांगला आहे. प्रयत्न फसलाय. सलीम सिद्दीकी एकदा रझीन पंचांचे एंड करून मारा करतोय. हा देखील चांगला फटका आहे. या फटक्यात किती धावा भेटतायत, या फटक्यात 1च धाव भेटतोय. एकूण चांगला क्षेत्ररक्षण होतोय. 4थं षटक चालू असताना एकूण 34 धावा. पुन्हा एकदा रझीन. काय फटका आहे, नक्कीच चांगला फटका आहे. या फटक्यात किती धावा भेटतायत, चांगला क्षेत्ररक्षण असणार आहे. काय क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक स्वतःसाठी तर संघासाठी देखील. या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 1 गडीच्या मोबदल्यात 35 धावा. स्पॉन्सर कुवेत क्रिकेट शबाब पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र मुदस्सर सलामीचा स्ट्राईकला असणार आहे, तर नॉन स्ट्राईकला सलीम सिद्दीकी असणार आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज शबाब पंचांचे एंड करून मारा करतोय. चांगला फटका. या फटक्यात किती धावा भेटतायत ते पाहायचं. आणि मात्र पहिल्याच मुदस्सर बाद होतोय. मुदस्सर नावाचा वादळ बाद होऊन मोठा धक्का बसतोय. तो मात्र आरसीसी मुरुड या संघाला. कोण संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 2 गडीच्या मोबदल्यात 33 धावा. पुन्हा एकदा शबाब पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र नवीन फलंदाज मैदानात असणार आहे. चांगला प्रयत्न होता, चांगला नियंत्रण असणार आहे. आणि मात्र प्रयत्न देखील पंचांच्याकडे दाद मागतायत ते मात्र सादिक अलसोरकर या संघाचे स्वतः कर्णधार. शबाब पंचांचे एंड करून सलीम साठी. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं हा षटकाराचा राजा याच्या बॅटच्या खाली आला की षटकारच पाहायचंय. काय फलंदाजी करतोय, षटकारानं देखील आगमन करतोय. तो मात्र शबाबचा या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय. तो मात्र 40 धावेवरती जाऊन पोहोचलाय. तो मात्र आरसीसी मुरुड हा संघ. हा देखील चांगला फटका होता. या फटक्यात किती धावा भेटताय, स्वतः शबाब धावतोय फॉलो थ्रो मध्ये. या 1च धाव भेटतोय. या नवीन फलंदाज मोईन स्ट्राईकला येतोय, तर नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र सलीम सिद्दीकी. हा देखील प्रयत्न असणार. नो चेंडू घोषित करतायत. या फटक्यावर किती धावा भेटतायत, एकूण मला असं वाटतंय 3 धावा भेटतायत. पंच चला सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय. तो मात्र मोईनसाठी. हा देखील चांगला प्रयत्न संधी असणार आहे. सादिकच्याकडे संधी असणार आहे आणि मात्र मोईन बाद होतोय.
सौबान पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र स्ट्राईकला असणार आहे तो मात्र सलीम सिद्दीकी षटकारांचा राजा स्ट्राईकला असणार आहे तर नॉन स्ट्राईक एंडला असणार नवीन फलंदाज नदीम गोलंदाज हा देखील काय फटका असणार आहे या फटक्यात किती धावा भेटतायत ते पाहायचं या फटक्यात एकाच धावांनी समाधान भेटतोय चांगला फटका असणार आहे या फटक्यावर किती धावा भेटतायत ते पाहायचंय या फटक्यात एकाच धावांना समाधान भेटतोय या एक धावेच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय 3 गडीच्या मोबदल्यात 45 धावा नियंत्रण देखील चांगलं आहे प्रयत्न देखील तरी चांगले आहेत पुन्हा एकदा सामना सुरुवात चांगला चेंडू होता ब्लॉकरच्या दिशेने चेंडू होता फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता चेंडू बाईकच्या स्वरूपात एकच धाव भेटतोय पुन्हा एकदा गोलंदाज सुभा नकलेकर मारा करतोय तो मात्र हा काय फटका असतोय उत्तुंग असा षटकार येतोय या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 51 धावेवरती पोहोचलाय तो मात्र आरसीसी मुरुड हा संघ काय फलंदाजी करतोय चांगली फलंदाजी करतोय तो मात्र नदीम गोलंदाज माफ करा 52 धावेवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र आरसीसी मुरुड हा संघ पुन्हा एकदा सुपार पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र नदीमसाठी हा देखील काय फटका आहे काय फटका येतोय कौतुक कराल तेवढे कमी असणार आहे या फटक्यावर नक्कीच किती धावा भेटतायत षटकार येतोय वलिद सुलकर आपल्याकडे वळतायत काय शैली आहे पंचांची वलिद सुलकरचं कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 58 धावेवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र आरसीसी मुरुड हा संघ सुपन अकलेकर पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र नदीमसाठी देखील हा देखील प्रयत्न चांगला होता पण प्रयत्न फसलाय किती धावा भेटतायत या फटक्यावर नक्कीच गाचार क्षेत्ररक्षण होतोय आणि या फटक्यावर किती धावा भेटतायत एकूण ह्या फटक्यावरती नक्कीच मला असं वाटतंय 3 धावा भेटतायत 3 धावावरती समाधान भेटतोय आणि एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 61 धावेवरती जाऊन 62 धावांचा आव्हान असणार आहे तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघाला चला आपण सामन्याच्याकडे वळूया एकूण प्रथम फलंदाजी करून आरसीसी मुरुड या संघानं 6 षटकामध्ये देखील 62 धावांचा आव्हान ठेवलाय तो मात्र 11 स्टार सैतोडे या संघासमोर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय सलामीची जोडी मैदानात असणार आहे सादिक अलसुरकर स्वतः कर्णधार स्ट्राईकला असणार आहे तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे बिलाल मुसा हा देखील एक चांगला फलंदाज आहे चला सामन्याला सुरुवात होतोय पंच 7 काजी आमच्याकडे वळतायत सामन्याची कोण सामना चालू करून घेत आहेत सामन्याला सुरुवात होतोय वैयक्तिक कोटातील पहिलं मुद्दस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय चांगला फटका काय फटका मारतोय या एक धावेच्या मदतीनं संघाचा खाता खोलतोय सादिक अलसुरकर वैयक्तिक एक धाव्यानं खाता खोलतोय पुन्हा एकदा बिलाल मुसा स्ट्राईकला येतोय सलामीचा बिलाल स्ट्राईकला असणार आहे तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो मात्र स्वतः कर्णधार सादिक अलसुरकर मुदस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय चांगला फटका या फटक्यात ठीक धाव भेटतायत नक्कीच प्रयत्न चांगला फटका येतोय या फटक्यात नक्कीच चौकार येतोय आल्या स्वागत केलाय तो मात्र मुदस्सरचा या बिलाल मुसानं चौकारांना स्वागत करतोय एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 5 धावेवरती 65 धावांचा पाठलाग करताना एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो 5 धावा पुन्हा एकदा गोलंदाज मुदस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र बिलाल मुसा स्ट्राईकला असणार आहे गोलंदाज पंचांचे एंड करून मारा करतोय चांगला फटका या फटक्यात किती धावा भेटतायत चांगला क्षेत्ररक्षण असणार आहे यष्टीरक्षक स्वतः चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि स्वतः नक्कीच धाव वाचवतोय एकदा गोलंदाज मुदस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र बिलाल मुसा स्ट्राईकला असणार आहे हा देखील चांगला फटका असणार आहे आणि मात्र प्रयत्न देखील असणार आहे पंचांच्याकडे दात मागतायत ते मात्र यष्टीरक्षक स्वतः मुदस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र बिलाल मुसासाठी चांगला चेंडू होता ब्लॉकच्या दिशेने चेंडू होता क्षेत्ररक्षक तिथं बिलाल खातीर चांगला क्षेत्ररक्षण करतोय या एकच धावावरती समाधान भेटतोय या गोलंदाज पंचांचे एंड करून मुदस्सर गोलंदाज मारा करतोय तो मात्र सादिकसाठी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता काय फटका आणि क्षेत्ररक्षण देखील सगळं चांगलं असणार आहे कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे षटक सामन्याचे गुण करताय 7 काजी पंच एक षटकाच्या समाप्तीनंतर एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 6 धावा बिनगडीच्या मोबदल्यात 6 धावा 62 धावांचा पाठलाग करताना संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 6 धावा 11 स्टार सैतोडे विरुद्ध आरसीसी मुरुड या दोन संघांमध्ये लढत चालू आहे उपांत्य फेरीची ही पहिली लढत रंगते ती मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ दुसरं षटक येतोय गोलंदाज सलीम सिद्दीकी सामन्याला सुरुवात होतोय सलीम पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र
देखील चांगला फटका होता. या फटक्यात किती धावा भेटतायत? एकच धावावर समाधान भेटतोय. पुन्हा सामन्याच्याकडे वळूया. सलीम सिद्दीकी मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला चेंडू होता. ब्लॉकरच्या दिशेने चेंडू होता, सातत्याने जखडून ठेवलाय. सलीम सिद्दीकी मारा करतोय, तो मात्र सादिक अलसुरकर चांगली फलंदाजी करण्यात माहिर असणारा. हा देखील किती फटका आहे? ह्या फटक्यावर नक्कीच मला असं वाटतंय नो चेंडू पंच नो घोषित करतायत. ह्या नोच्या मदतीनं एक्स्ट्रा धावेच्या मध्ये 11 स्टार सैतोडे विरुद्ध आरसीसी मुरुड. पुन्हा एकदा सलीम मारा करतोय पंचांचे एंड करून सादिक साठी. चांगला चेंडू होता, सातत्याने जखडून ठेवलाय एकदा सलीम. पंचांचे एंड करून मारा करतोय, तो मात्र सादिक अलसुरकर साठी. हा देखील चांगला चेंडू होता. प्लेसमेंट देखील तेवढा चांगला असणार आहे. सन्मान द्यायला या फटक्यावरती या एक धावेच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय. तो मात्र दुसरं षटक चालू असताना 16 धावा. बिलाल सिद्दीकी स्वतःसाठी तर संघासाठी तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. तो मात्र सलीम पंचांचे एंड करून पुन्हा एकदा सलीम मारा करतोय. प्रयत्न देखील चांगला होता. या फटक्यावर प्रयत्न चांगला होता, पण या फटक्यावर एकच धावावर समाधान भेटतोय आणि मात्र षटक संपतोय. वलीद तलसुरकर आपल्याकडे वळतायत, षटक संपण्याची खूण करतायत. एकूण सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पंचांचे एंड करून बिलाल खतीब मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. चांगला चेंडू होता, फटका तेवढा चांगला असणार. या फटक्यात किती धावा भेटतायत? या फटक्यात एकच धावाने समाधान भेटतोय. या बिलाल खतीब पंचांचे एंड करून सादिक अलसुरकर स्वतः कर्णधार स्ट्राईकला असणार आहे. बिलाल खतीब काय चेंडू आहे, फटका तेवढा चांगला असणार आहे. ह्या फटक्यात समाधान भेटतोय. या फटक्यात एक धावाच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 19 धावा. पुन्हा एकदा पंचांचे एंड करून बिलाल खतीब मारा करतोय मुसासाठी. हा देखील प्रयत्न चांगला होता. या फटक्यात किती धावा भेटतायत? प्रेक्षक आणि या फटक्यात चौकार येतोय. काय चेंडू टाकला होता, फटका तेवढा चांगला फटका येतोय. या फटक्यात चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 23 धावेवरती जाऊन पोहोचलाय. तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. बिलाल खतीब स्वतःसाठी तर संघासाठी तेवढी चांगली गोलंदाजी करतोय, तो मात्र बिलाल खतीब. पुन्हा एकदा पंचांचे एंड करून बिलाल खतीब. हा देखील चांगला फटका होता, सातत्याने जखडून ठेवलाय आणि या फटक्यावर एकच धाव भेटतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हाय व्होल्टेज ड्रामा रंगतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पंचांचे एंड करून बिलाल खतीब मारा करतोय, तो बिलाल मुसासाठी. प्रयत्न देखील चांगला, फटका देखील तेवढा चांगला असणार आहे. इथं क्षेत्ररक्षण नक्कीच मला असं वाटतंय चांगला होतोय, पण या फटक्यावर नक्कीच 2 धावा भेटतायत. 2 धावांना मला असं वाटतंय एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 27 धावेवरती पोहोचलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 27 धावा. सर्वांचं लक्ष असणार आहे ते मात्र सादिक अलसुरकर सलामीचा स्ट्राईकला असणार आहे. पुन्हा एकदा सामन्याच्याकडे वळूया. मुद्दा सरपंचांचे एंड करून मारा करतोय, तो मात्र सादिक साठी. चांगला चेंडू होता, ब्लॉकच्या दिशेने चेंडू होता. सादिकला काही चेंडू समजला नव्हता. बाईकच्या स्वरूपात एक धाव भेटतोय. या वैयक्तिक 15 धावेवरती खेळतोय, तो मात्र हा बिलाल मुसा. पुन्हा एकदा मुदस्सर पंचांचा एंड करून मारा करतोय. चांगला फटका आहे, प्रयत्न देखील चांगला असणार आहे. क्षेत्ररक्षण तिथं नक्कीच चांगला होतोय. या फटक्यात एक धावावर समाधान भेटतोय. एकदा सामन्याच्याकडे वळूया. गोलंदाज मुदस्सर पंचांचे एंड करून सादिक साठी. हा देखील चांगला फटका असणार आहे. किती धावा भेटतात या फटक्यावर पाहायचंय. चांगला क्षेत्ररक्षण होतं. या गचार क्षेत्ररक्षण करून 2-1 धाव चोरटी घेतोय, तो मात्र सादिक पंचांचे एंड करून मुदस्सर मारा करतोय, तो मात्र सादिक साठी. हा देखील चांगला चेंडू होता, प्रयत्न देखील चांगला होता. सातत्यानं देखील गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय, तो मात्र सादिक साठी प्रयत्न असणार आहे आणि मात्र नक्कीच 2 धावा भेटतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सामन्याच्याकडे वळूया. पुन्हा एकदा गोलंदाज मुदस्सर पंचांचे एंड करून मारा करतोय, तो मात्र सादिक अलसुरकर सलामीचा स्ट्राईकला असणार आहे. हा देखील प्रयत्न देखील चांगला होता, प्रयत्न फसला होता, पण देखील एकच धावावर समाधान भेटतोय. बिलाल मुसा स्ट्राईकला असणार आहे, तर नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र स्वतः कर्णधार सादिक अलसुरकर. पंचांचे एंड करून मारा करतोय मुदस्सर. हा देखील प्रयत्न, काय फटका आहे, या फटक्यावर किती धावा भेटतायत ते पाहायचंय. प्रयत्न देखील तेवढा चांगला असणार आहे आणि मात्र येतोय चांगला प्रयत्न असणार आहे. काय क्षेत्ररक्षण होतोय मैदानामध्ये. या फटक्यावर 3 धावा भेटतात. चला सामन्याला सुरुवात होतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं पुन्हा एकदा दानिश अलुकर मारा करतोय, तो मात्र नो घोषित करतायत आणि या फटक्यात किती धावा भेटतायत ते एकूण पाहायचंय. एकूण मला असं वाटतंय 3 धावा भेटतायत. 3 धावेवरती समाधान भेटतोय आणि फीट. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दानिश अलुकर पंचांचे एंड करून मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला फटका होता आणि मात्र सादिक अलसुरकरला मोठा धक्का बसतोय. काय मैदानामध्ये घडतोय पाहायचंय. सादिक अलसुरकर बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय, तो मात्र सादिक अलसुरकरच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय, तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघाला. पहिला धक्का बसतोय, तो मात्र 11 स्टार सैतोडे या संघाला. सादिक अलसुरकर स्वतः कर्णधार बाद होतोय.
नवीन फलंदाज मैदानात येतोय, तो मात्र स्ट्राईकला असणार आहे, तो मात्र प्रकाश. पंचांच्या एंड करून मारा करतोय नवीन फलंदाज प्रकाश, स्ट्राईकला असणार आहे गोलंदाज दानिश. मारा करतोय तो मात्र प्रकाशसाठी. चांगला फटका, या फटक्यात किती धावा भेटतायत ते पाहायचं आपण. बिलाल प्रयत्न देखील चांगला असणार. या फटक्यात 2 धावा भेटतायत, 2 धावांवर समाधान भेटतोय. प्रकाश स्ट्राईकला असणार आहे. आल्या 2 धावांना स्वागत केले, तो मात्र दानिशचा गोलंदाज पंचांच्या एंड करून मारा करतोय. चांगला फटका, या फटक्यात प्रयत्न देखील झेलची संधी असणार आहे आणि मात्र चौकार येतोय. नक्कीच या चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 46 धावेवरती जाऊन पोहोचलाय, तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. नऊ चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या एंड करून मारा करतोय दानिश एलुकर. हा देखील प्रयत्न चांगला होता, प्रयत्न फसलाय. किती फटक्यावर या धावा येत आहेत ते पाहायचंय आपण. एकच धावावर समाधान भेटतोय. पुन्हा एकदा दानिश एलुकर पंचांच्या एंड करून मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला फटका आहे. काय फटका येतोय, फटक्यात नक्कीच गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि ह्या फटक्यात चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 53 धावेवरती पोहोचलाय, तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. पुन्हा एकदा दानिश पंचांच्या एंड करून मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला चेंडू होता, ब्लॉकरच्या दिशेने चेंडू होता. या फटक्यात किती धावा भेटणार आहेत ते पाहायचंय आपल्याला. नक्कीच मला असं वाटतंय गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि 2 धावेवर समाधान भेटतोय. एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र ह्या 2 धावेच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय, तो मात्र 55 धावेवरती पोहोचलाय, तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. पंचांच्या एंड करून मोहीन 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. काय चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. पाईच्या स्वरूपात मला असं वाटतोय किती धावा भेटतायत ते पाहायचंय. गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. नक्कीच मला असं वाटतंय 2 धावा भेटतायत. या 2 धावावर समाधान भेटतोय. स्ट्राईकला असणार आहे तो मात्र प्रकाश, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र बिलाल मुसा. पुन्हा एकदा गोलंदाज मोहीन मारा करतोय. चांगला फटका आहे. या फटक्यात किती धावा भेटतायत ते पाहायचंय आपण. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि या फटक्यात नक्कीच फलंदाज संधी असणार आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि मात्र प्रकाश फलंदाजी करतोय. स्वतःसाठी तर संघासाठी तेवढी चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र प्रयत्न असणार आहे. नक्कीच मला असं वाटतं या फटक्यात सामना विजय होतोय. 11 स्टार सैतोडे अंतिम फेरीमध्ये प्रवेश होतोय, तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघाचं कौतुक करा तेवढं कमी असणार आहे. तर आरसीसी मुरुड या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही सहभाग केला, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर ह्या सामन्याचा पहिला सामना रंगला होता उपांत्य फेरीचा, तो मात्र 11 स्टार सैतोडे विरुद्ध आरसीसी मुरुड. तर प्रथम आरसीसी 11 स्टार सैतोडेनं अंतिम फेरी गाठली आहे आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय, तो मात्र आरसीसी 11 स्टार सैतोडे ह्या संघानं. अलसुरकर अँड कंपनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश. यापुढे होणारा सामना तो मात्र हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगणार आहे, तो मात्र आझाद 11 गोलकोट विरुद्ध मोरबा चॅलेंजर्स बुरहान प्रकार यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, तर हसन काझी याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ.